सर्वांना जोहार. दामू मोवळे ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. चा व्हिडिओ हा आपल्या स्क्रीनवरती दिसतंय की सर्वोच्च न्यायालयाचे नवनियुक्त सरन्यायाधीश CJI चीफ जस्टिस ऑफ इंडिया भूषण गवई न्यायालयाच्या उन्हाळी सुट्टीत वेकेशन बेंचमध्ये पेशा केसला न्याय देणार का, अशा पद्धतीचा आजचा आपला हा व्हिडिओ असेल. पेशा क्षेत्रातली केस सध्या माननीय सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे. माननीय न्यायालयाला उन्हाळी सुट्टी लागते आणि या उन्हाळी सुट्टीमध्ये आपली पेसाची केस आहे ती सुनावणीला येणार आहे का, आणि नवनियुक्त जे सरन्यायाधीश आहेत भूषण गवई हे महाराष्ट्रातले आहेत आणि त्यामुळे भूषण गवई साहेब या पेसा केसची सुनावणी घेणार आहेत का किंवा होणार आहे का, याच्यावरती हा आजचा आपला छोटासा व्हिडिओ असेल. तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि संबंधित व्हिडिओ हा जास्तीत जास्त पेशा क्षेत्रातल्या उमेदवारांपर्यंत शेअर करायला विसरू नका. तर चला आपण स्लाइडच्या माध्यमातून आजचा हा विषय समजून घेऊया. मित्रांनो, भूषण गवई हे 52वे सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाचे चीफ जस्टिस आहेत. याच्या अगोदर संजीव खन्ना आणि त्याच्या अगोदर चीफ जस्टिस ऑफ चंद्रचूड हे 3 जे जज आहेत ते 3 जज या ठिकाणी आपण बघितले. तर आपल्याला बघायचं आहे की भूषण गवई हे 52वे सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश आहेत. त्यांची 14 तारखेलाच 14 मेला या ठिकाणी चीफ जस्टिस ऑफ इंडिया निवड झाली आणि त्यांना माननीय राष्ट्रपती यांनी या ठिकाणी शपथ दिली आणि सध्या ते सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून काम बघत आहेत. मित्रांनो, आपल्या स्क्रीनवरती दिसतंय की आतापर्यंत किती CJI म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांनी आपली पेसा केस ऐकली. मुळात आपली जी पेसा केस आहे ती पेसा केस सुरुवातीला माननीय सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झाल्यावरती त्यावेळेसचे चीफ जस्टिस ऑफ इंडियाचे सरन्यायाधीश होते CJI धनंजय चंद्रचूड. त्यानंतर ते रिटायर झाल्यानंतर CJI संजीव खन्ना हे या ठिकाणी आपल्या केसमध्ये होते आणि त्यानंतर आत्ता सद्यस्थितीमध्ये CJI भूषण गवई या ठिकाणी आपल्या पेसा केसमध्ये आलेले आहेत. आता मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की पेसा केस ही 3 जजेसच्या बेंच समोर या ठिकाणी त्याची सुनवाई होते. यामध्ये स्वतः चीफ जस्टिस ऑफ इंडिया या केसमध्ये आहेत, त्यामुळे भूषण गवई आपल्या केसमध्ये असणार आहेत. त्यानंतर जस्टिस पारडीवाला आणि जस्टिस मनोज मिश्रा असं या ठिकाणी 3 जजेसचं या ठिकाणी बेंच आहे आणि या 3 बेंचमध्ये स्वतः चीफ जस्टिस ऑफ इंडिया आपल्या या केसमध्ये आहेत, या बेंचमध्ये आहेत आणि म्हणून आपल्या केसला 3 जजेस या ठिकाणी लाभलेले आहेत. आता स्वतः भूषण गवई हे सुद्धा 6 महिन्यांपर्यंतच त्या पदावरती कार्यरत असणार आहेत. त्यानंतर पुन्हा 4थे चीफ जस्टिस आपल्या केसमध्ये येण्याची शक्यता आहे. मित्रांनो, आता मी सांगितलं की सध्या सुप्रीम कोर्टाला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतील. तर सुप्रीम कोर्टाच्या 2025 मधील उन्हाळी सुट्टी आता आंशिक न्यायालयीन कामकाज दिवस म्हणून बघितला जाणार आहे. आता यामध्ये मित्रांनो म्हणजे एक प्रकारे न्यायालयाला सुट्ट्या ज्या लागतात त्या 26 मे 2025 पासून 13 जुलै 2025 एवढ्या प्रदीर्घ कालावधीसाठी माननीय सुप्रीम कोर्टाला उन्हाळ्याची सुट्टी लागते. 14 जुलैपासून या ठिकाणी जे कामकाज आहे माननीय सुप्रीम कोर्टाचं ते सुरळीत आणि नियमित चालू होणार आहे. आता या काळामध्ये मग कोर्ट पूर्णतः बंद असतं का, तर मित्रांनो तसं नसतं. न्यायालय पूर्णपणे बंद नसतं. ज्या वेळेस सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश ठरवतील
की या सुट्टीच्या कालावधीमध्ये कोणत्या केसेस घ्यायच्या. या सुट्टीच्या कालावधीमध्ये ते स्वतः काही बेंच स्थापन करतात आणि त्या बेंचच्या माध्यमातून या आंशिक न्यायालयीन कामकाजाच्या दिवशी राहून ते काय करतात, काम बघत असतात. आता हे जे न्यायालयाचं जे आंशिक कामकाजाचे दिवस आहेत म्हणजे 26 मे 2025 पासून या ठिकाणी माननीय सुप्रीम कोर्टाला सुट्ट्या लागतात आणि 14 जुलै 2025 पर्यंत म्हणजे 13 जुलै 2025 पर्यंत हे सुट्ट्या असतील. त्यानंतर 14 जुलै 2025 पासून जे काही सुप्रीम कोर्टाचं कामकाज आहेत ते कामकाज या ठिकाणी काय असेल, पूर्ण वेळ चालू होईल. मित्रांनो, आता जे चीफ जस्टिस आहेत न्यायमूर्ती गवई यांनी असं म्हटलं होतं की उन्हाळ्याच्या सुट्टीत दर आठवड्याला 3 सुट्टीतील खंडपीठांसह काम करेल. या निर्णयामुळे सुट्टीच्या काळातही न्याय मिळवण्याची खात्री मिळते. म्हणजे माननीय चीफ जस्टिस भूषण गवई साहेबांनी चीफ जस्टिस झाल्यानंतर त्या ठिकाणी 3 खंडपीठांची स्थापना केली जाईल आणि या सुट्टीमध्ये सुद्धा ज्या महत्त्वपूर्ण अशा केसेस आहेत त्या केसेस या ठिकाणी सुनवाईला घेतल्या जातील असं त्यांनी एकंदरीत म्हटलेलं आहे. आता उन्हाळी सुट्टीमध्ये कुठल्या केसेस लागतात म्हणजे या आंशिक न्यायालयीन कामकाजाच्या दिवसामध्ये माननीय सुप्रीम कोर्टातले सरन्यायाधीश कोणते कोणते बेंच स्थापन करू शकतं. तर यामध्ये हेबिअर्स कॉपर्स याचिका म्हणजे एखाद्या विषयी अटकेविरुद्ध दाखल केलेली याचिका असेल तर त्या ठिकाणी त्याच्यावरती तातडीने सुनावणी घेण्यासाठी म्हणून हेबिअर्स कॉपर्स याचिकावरती सुनावणी होऊ शकते. त्यानंतर जामीन अर्जावरती म्हणजे बेल ॲप्लिकेशन असेल त्यामध्ये विशेषतः गंभीर प्रकरणांमधील ज्या तातडीचे जामीन अर्जावरती विचार केला जाऊ शकतो अशी प्रकरणे या बेंचला सुनावणीला येऊ शकतात. अंतरिम दिलासा म्हणजे इंटरिम रिलीफ जो असतो की ज्या प्रकरणांमध्ये तात्काळ दिलासा देणं आवश्यक आहे अशा याचिकांवरती सुनावणी होऊ शकते आणि म्हणून या तिसरं मॅटर असेल तर त्या ठिकाणी सुनावणी होऊ शकते या सुट्टीच्या कालावधीमध्ये. त्यानंतर विशेष अनुमती याचिका स्पेशल लिव्ह पिटिशन जे असतं जर कोर्टाला असं वाटलं की एखाद्या प्रकरणामध्ये तातडीने हस्तक्षेप करणं फार आवश्यक आहे, जर हस्तक्षेप केलं नाही तर या ठिकाणी कोर्टाला किंवा संबंधित जे कोणी याचिका करत आहे त्यांना त्रास होऊ शकतो. तर त्या ठिकाणी विशेष अनुमती याचिका असेल तर त्या ठिकाणी या वेकेशन बेंचमध्ये किंवा आंशिक न्यायालयीन कामकाजाच्या दिवसांमध्ये सुनावणीला हे मॅटर येऊ शकतं. त्यानंतर घटनात्मक महत्त्व असलेली जी प्रकरणं आहेत म्हणजे केस ऑफ कॉन्स्टिट्युशनल इम्पॉर्टन्स असेल म्हणजे जर कॉन्स्टिट्यूशन घटनात्मक मुद्द्यांवरती जर एखादं प्रकरण माननीय सुप्रीम कोर्टामध्ये असेल तर त्या ठिकाणी विचार केला जाऊ शकतो. आता आपली जी केस आहे ती याच प्रकरणामध्ये येऊ शकते कारण राज्यपालांनी दिलेलं रिझर्वेशन हे योग्य आहे की अयोग्य आहे. आर्टिकल 14 आर्टिकल 15 अँड आर्टिकल 16 म्हणजे संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार याच्या बेसिसवरती सुरू असणारी ही आपली केस आणि त्यामुळे हा घटनात्मक प्रकरण आहे म्हणून या ठिकाणी हा बेस येऊ शकतो. त्यानंतर निवडणूक याचिकेशी प्रकरणावर असेल तर त्या ठिकाणी सुनावणीला येऊ शकतं आणि ज्या काही PLI आहेत सार्वजनिक हिताच्या ज्या याचिका आहेत आणि जर असतील PLI दाखल तर त्याच्यावरची सुनावणी होऊ शकते. परंतु मित्रांनो जी काही सुनावणी आहे ती सुनावणी घ्यायचं की नाही घ्यायचं ते सरन्यायाधीश ठरवणार आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी मी मागे सांगितल्याप्रमाणे आपल्या केसमध्ये मागील हेअरिंगमध्ये या ठिकाणी कोर्टाच्या माननीय कोर्टाने असं निरीक्षण नोंदवलं की तुम्हाला या प्रकरणामध्ये एवढी घाई का झालेली आहे आणि म्हणून हे सुद्धा माननीय सुप्रीम कोर्टाचं म्हणणं महत्त्वपूर्ण ठरतं. हे जे वेकेशन बेंच असतं या सुट्टीच्या कार्यकाळामध्ये हे तातडीच्या प्रकरणांवरती सुनावणी करण्यासाठी सरन्यायाधीशांद्वारे नेमलेलं एक विशेष खंडपीठ म्हणून वेकेशन बेंचला महत्त्व आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या ज्या वर्षातून 2 मोठ्या सुट्ट्या असतात उन्हाळी आणि हिवाळी या काळात नियमित कामकाज थांबलेलं असतं मात्र न्यायदानाचे जे कार्य आहे ते पूर्णपणे थांबू नये आणि अत्यावश्यक प्रकरणांवर सुनावणी व्हावी
म्हणून या ठिकाणी वेकेशन बेंचची स्थापना केली जाते. आता वेकेशन बेंचची काय वैशिष्ट्य आहेत, तर सरन्यायाधीश या सुट्टींच्या कालावधीमध्ये स्थापना करतात अशा बेंचची. त्यानंतर उद्देश असतो की सुट्ट्यांच्या कार्यकाळामध्ये तातडीची जी प्रकरणं आहेत, महत्त्वपूर्ण सुनावण्या आहेत, की या प्रकरणामध्ये जेणेकरून न्याय प्रक्रियेत जास्त विलंब होऊ नये अशी प्रकरणं दिली जातात. आणि यामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे जी काही ॲप्लिकेशन्स आहेत ते ॲप्लिकेशन्स आणि त्या ॲप्लिकेशनमध्ये त्या ठिकाणी आपली याचिका बसणं अत्यंत महत्त्वाचं असेल तर त्या ठिकाणी सुनावणी होतात. आता आपली जी केस आहे ती आपली केस या ठिकाणी मी मागे सांगितलं होतं नंबर 40/524/2023 आणि SLP स्पेशल लिव्ह पिटिशन्स आहे 0221/09/2023 हे या ठिकाणी आपला केस नंबर आहे. यामध्ये मागे जी केस तारीख होती 7/11/2024 त्यानंतर ती झालेली नाहीये. आता सध्या अजूनही केस जी स्टेजला आहे, स्टेटस आहे तो पेंडिंग आहे. त्यामुळे अजून कुठलीही यावरती सुनावणी झालेली नाही किंवा अजून कुठलीही तारीख पडलेली नाही. मग आपण सांगत असाल की कोर्टामध्ये पेसाची केस लागेल, पेसाची केस लागेल का? तर मित्रांनो, माननीय सुप्रीम कोर्टामध्ये मी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी जर घटनात्मक मुद्द्यांवरती जर माननीय सुप्रीम कोर्टाला वाटलं, सरन्यायाधीशांना वाटलं, तर त्या ठिकाणी माननीय सुप्रीम कोर्ट आपल्या केसचा त्या ठिकाणी विचार करू शकतं आणि या सुट्टीच्या कालावधीमध्ये आपली तारीख लागू शकते. जर माननीय सुप्रीम कोर्टाला असं वाटलं की या प्रकरणामध्ये हे अति तातडीचं प्रकरण नाही, तर या ठिकाणी आपल्या जी केस आहे त्या केसची सुनावणी ही जुलैमध्ये होऊ शकते. परंतु हे सगळं माननीय सुप्रीम कोर्टावरती अवलंबून आहे, कारण यामध्ये माननीय सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया भूषण गवई साहेब स्वतः या आपल्या प्रकरणामध्ये आहेत. सुरुवातीला हे प्रकरण ज्यावेळेस दाखल झालं त्यावेळेस चे CJI होते धनंजय चंद्रचूड साहेब. त्यानंतर ते रिटायरमेंट झाल्यानंतर दुसरे या आपल्या पेसा केसमध्ये चीफ जस्टिस आले, ते म्हणजे संजीव खन्ना साहेब. आणि संजीव खन्ना साहेब आता रिटायरमेंट झाल्यानंतर आता जे काही आलेले आहेत ते म्हणजे CJI भूषण गवई. आणि CJI भूषण गवई पण मला वाटतं 6 महिन्याच्या कालावधीमध्ये आहेत, त्याच्यातले 2 महिने तर त्यांच्या सुट्टीतले जाणार आहेत. परंतु महत्त्वपूर्ण अशा केसमध्ये भूषण गवई साहेबांचा हातखंडा आहे आणि त्यामुळे या न्यायालयाच्या उन्हाळी सुट्टीत जे वेकेशन बेंच स्थापन होतं त्या वेकेशन बेंचमध्ये स्वतः CJI भूषण गवई साहेब असतात किंवा ते त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण साठी काही खंडपीठ स्थापन करू शकतात. तर आपली केस जी 3 जजेस पुढे सुरू आहे त्यामध्ये स्वतः CJI भूषण गवई साहेब आहेत आणि त्यामुळे आपली केस ही घटनात्मक मुद्द्यांना धरून आहे. त्यामुळे बाय चान्स जर या सुट्टीमध्ये ती केस लागली तर लागू शकते, अन्यथा आपली थेट जी सुनावणी आहे ती जुलैमध्ये, म्हणजे जुलै नंतर किंवा जुलै महिन्यापासून जे काही नियमित कामकाज सुरू होतं त्यामध्ये या ठिकाणी केस लागू शकते. तर मित्रांनो, आता सद्यस्थितीमध्ये आपल्या या पेसा केस वरती जे काही कामकाज आहे ते कामकाज कुठून कुठपर्यंत आलेलं आहे. आपल्या पेसा केसमध्ये सद्यस्थितीमध्ये 3 जजेसचं या ठिकाणी वर्णी लागलेली आहे. त्यानंतर लवकरच चौथ्या आपण जर त्याच्यावरती योग्य असा मार्ग काढला नाही तर या ठिकाणी चौथे CJI सुद्धा येतील, कारण या ठिकाणी अजूनही माननीय सुप्रीम कोर्टामध्ये या ठिकाणी प्रकरण अजूनही पाहिजे तसं सुनावणीला आलेलं नाही, आर्ग्युमेंट झालेले नाही.